भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना अभिवादन करत असताना खऱ्या अर्थानं देशातील नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे आणि दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याची चौकशी होण्याबाबत खऱ्या भारतीय बौद्ध महासभा शिर्डी शहर तसेच बुद्ध वंदना ग्रुप शिर्डी यांच्या विद्यमान हा मूक मोर्चाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। खऱ्या अर्थानं सामाजिक शैक्षणिक चळवळीत काम करणाऱ्या अधिकृत संस्थांच्या वतीनं आम्ही देश पातळीवर अत्यंत संवेदनशील आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत असलेल्या विषयाकडे आपले लक्ष वेधत आहोत। सध्या संपूर्ण देशात आणि राज्यात विविध स्पर्धा परीक्षा तसेच शैक्षणिक परीक्षांच्या नीट पेपर फुटीमुळे देशातील लाखो गरीब कष्टकरी शेतकरी आणि बहुजन समाजातील प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे। वर्षानुवर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टाचा हा क्रूर अवमान आहे। या संदर्भात दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर शांततापूर्ण मार्गाने आपल्या हक्काची आणि न्यायाची मागणी करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर व प्रशासनाकडून अमानुष लाठी हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज अशा प्रकारे दडपणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ बाब आहे। त्या अनुषंगाने दोषीवर कठोर कारवाई, देशातील आणि राज्यातील पेपर फुटीच्या प्रकरणामागे जे कोणी मास्टरमाइंड अधिकारी किंवा दलाल असतील त्यांच्यावर केवळ सामान्य गुन्हे दाखल न करता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, कारण हा देशाच्या बौद्धिक संपदेचा आणि तरुणांच्या भवितव्याचा खून आहे। लाठी हल्ल्याची निष्पक्ष चौकशी, दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर लाठी मार करण्याचे आदेश देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी। विद्यार्थ्यांना न्याय व सुरक्षा परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता आणून भविष्यात एकही पेपर फुटणार नाही याची कडक कायदेशीर हमी सरकारने देशातील तरुण पिढीला द्यावी। भारतीय बौद्ध महासभा ही संपूर्णपणे बिगर राजकीय संघटना असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटित आणि संघर्ष करा या महामंत्राला मानणारी आहे। विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय समाज म्हणून आम्ही सहन करू शकत नाही। जर या मागण्यावर सरकारने सकारात्मक पावले उचलली नाहीत तर आम्ही आगामी काळात संविधानाच्या आणि लोकशाहीच्या चौकटीत राहून तीव्र सामाजिक आंदोलन छेडण्यात येईल याची सरकारने कृपया नोंद घ्यावी। खऱ्या अर्थाने या सर्व बाबीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। सर्व विद्यार्थ्यांना योग्य असा न्याय मिळाला पाहिजे, तेव्हा सरकारच्या या दडपशाहीला बळी न पडता हे आंदोलन आम्ही रस्त्यावरती करू। कदाचित सरकारला सुद्धा आम्ही घेराव घातल्याशिवाय आम्ही सहन करणार नाही। तेव्हा आम्ही संपूर्ण समाज या ठिकाणी या घटनेचा तीव्र असा निषेध करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान।